वर्धेच्या वायगाव निपाणी येथे करोडो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आलं. मात्र या आरोग्य केंद्रात गेल्या 5 वर्षापासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे जे सामान्य रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात त्यांना मात्र अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. आपण जर बघितलं या इमारतीमध्ये हे जे ऑपरेशन गृहच आहे ते तयार करण्यात आलं, त्याच्यावरही मोठा खर्च करण्यात आला. मात्र ज्या वर्षी हे उद्घाटन झालं त्या वर्षीपासून आजपर्यंत अजूनही या ठिकाणी एकही शस्त्रक्रिया केली गेली नाहीये. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साहित्य भरण्यात आलं, सगळं व्यवस्था करण्यात आली, मात्र अजूनपर्यंत शस्त्रक्रिया झाली नाही. तर दुसरीकडे जो स्त्री वार्ड आहे, या स्त्री वार्ड मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या उपचार घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी जे प्रसाधन गृह आहे त्या प्रसाधन गृहात आपण पाहणार आहोत की या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे की नाही आहे. हा जो नळ आहे या नळाला आपण जर बघितलं तर पाणीच नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे या महिलांना किंवा रुग्णांना घरून पाणी आणावं लागतं, अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आजी काय सांगाल, तुम्ही कधीपासून इथं आल्यात आणि काय पाणी मिळतं नाही मिळत या ठिकाणी? मी आजच आली, 2-3 दिवस झाली येऊन राहिली, पण आज भरती असल्यावानीच आहे, पण पाणीच आहे. पाणी आता कुठून पेत जा? पुरवठा पाहिजे इथं. शासनाकडे मागणी करेल. हो, शासनाची मागणी. ताई, तुम्ही कधी इथे ऍडमिट झाले, काय मागणी कराल? मी आजच ऍडमिट झाली, पण मला आल्यानंतर वॉशरूम लागली आणि तहान पण लागली. पण इथे वॉशरूम आहे पण पाणी अवेलेबल नाही आहे आणि पिण्यासाठी पण केव्हाच आम्ही पाण्यासाठी तडफडत आहे तरी पाणी नाही आहे. आणि इमर्जन्सी कोणत्या स्त्रीची डिलिव्हरी झाली तर तिला पण इथे ॲडमिट नाही ठेवू शकत, कारण ते तिथेच रेफर करू शकतात वर्धेला. आणि आम्हाला एवढ्या समस्यांना तोंड देऊन वर्धेला जावे लागते. तरी शासनाने या गोष्टीकडेच लक्ष देऊन इथे पाण्याची व्यवस्था करून द्यावी. नक्कीच सरकारने आणि आरोग्य विभागाने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था जी आहे तर ती करून देण्याची मागणी केली जात आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा.